आता ते 300 राहिल्यावर काय करणार आहे? मागणी घ्यावं का काय करावं? लढायला 360 दिवस आहे, 250 दिवस काम करतो शेतात. आपण फार मेहनत घेतो, पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर 15 दिवस रस्त्यावर यावं लागत तरी जमते का? 15 दिवस. जेवढी मेहनत शेतात करताना त्याची 1% आंदोलनात मेहनत करा. आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागायला नाही येणार, तो काही डोक्यात घेऊ नका. तर बच्चूकडून मतासाठी करतोय, बिलकुल नाही. असतं तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं. गुवाहाटी एवढं नाव बदनाम केलं का जसा काही सहायचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला. पण हे तुम्हाला माहित नाही, त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. आज 2,500 रुपये महिना आहे. पैशाची लढाई धर्मभेद और जाती भेद की नहीं है, ये अर्थभेद की लढाई है. पैशासाठी लढावं लागणार आहे. पैसा आहे तो सब कुछ आहे. सगळं येतं आता पैशात, काही कमी नाही पडत. मग आमचाही बंगला होईल, आमचीही गाडी होईल, पण ते पैशाची लढाई लढवावं लागेल. आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगाची. 7 दिवस उपोषणाला बसलोय आणि 7 दिवसानंतर जेव्हा 600 रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा, तेव्हापासून लढतोय. 1000 केला, 1500 केला, 200 गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी. मला आमदार म्हणायचे की तू काय याच्यासाठी लढते? एक ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीय, आणि कशाला लढायचं? म्हटलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे, काही कामं आशीर्वादासाठी करता आले पाहिजे. ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो. म्हणून ही तुम्ही समजून घ्या, ह्या पैशाच्या लढाईत जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका. शेतकरी म्हणून लढा, एवढीच विनंती करतो आहे.